बाटा हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल, पण तुम्हाला माहिती आहे का ह्याची सुरुवात कुठे झाली? 1894 ला युरोपमधील चेकोस्लोवाकिया येथे टॉमस बाटा आणि त्यांच्या फॅमिलीने एक शूज बनवणारी कंपनी सुरू केली. त्यामागचं उद्दिष्ट म्हणजे स्वस्त, टिकाऊ आणि आरामदायी शूज लोकांना मिळावे, कारण त्यावेळी शूज हे एक स्टँडर्ड मानलं जायचं आणि सामान्य लोकांना ते परवडायचे नाही. बाटाने मशीन्स वापरून शूज बनवण्यास सुरुवात केली, तर इतर कंपन्या ते हाताने बनवत होत्या. यामुळे खर्च कमी झाला, उत्पादन वाढले आणि किमतीही कमी झाल्या. पुढे 1931 मध्ये बाटाने कोलकाता येथे आपला कारखाना उघडला. हा भारतातील पहिला आधुनिक शूज कारखाना होता. बाटानगर हा इतका मोठा प्रकल्प होता की तिथे सगळं काही बांधलं गेलं. कामगारांसाठी घर, शाळा, रुग्णालय म्हणजे संपूर्ण शहरच. त्याला बाटा सिटी असेही म्हणतात. बाटाने स्कूलच्या शूज पासून ते ऑफिसच्या शूज पर्यंत प्रत्येक शहरात दुकाने आणि सेवा उपलब्ध करून दिला. फर्स्ट टू बाटा, देन टू स्कूल, वॉक फर्दर, वॉक टॉलर अशा टॅगलाईनने मार्केटिंग केली. 1950 नंतर बाटा एक भारतीय कंपनीप्रमाणे काम करू लागली. बाटाने लोकांचा विश्वास जिंकला, त्यामुळे लोकांना ही एक भारतीय कंपनी आहे असे वाटू लागले. हळूहळू बाटा हा फक्त एक ब्रँड बनला नाही, तर लोकांच्या भावना बनली. बाटाची ही कंपनी आपल्याला सांगते की जर उत्पादन आणि हेतू चांगला असेल तर कोणतीही कंपनी प्रत्येक घरात पोहोचू शकते.